महाराष्ट्रात इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती व विदर्भाच्या विकासासाठी ह्या वर्षात आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नियोजन कसे तसेच सुरक्षेसंदर्भात काय यासंबंधी पत्रकारांना संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट धामणा लिंगा परिसरातील इंडस्ट्रियल एक्सिओ पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन। कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली कर्जमाफी असते तो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन खरीप विशेषतः ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये आणि इंडस्ट्रियल पार्क तयार केल्यामुळे निश्चितच ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका आहे। त्याच्यामध्ये ॲडिशन म्हणून याच्याकडे आपल्याला पाहता येईल आणि त्यासोबत नागपूरला जे लॉजिस्टिकल जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे त्या ॲडव्हान्टेजचा फायदा अशा प्रकारच्या फॅसिलिटीच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येईल। साहेबचे आशिष अग्रवाल यांचं मी मनापासून असं आहे माझी माध्यमात विनंती आहे नागरिकांमध्ये जे काही परिस्थिती केंद्र सरकार हाताळते केंद्र सरकार सारखे आहे विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बजेटमध्ये नागपूर आणि विदर्भाला भरभरून मिळालेलं आहे मेट्रो असो किंवा इतर कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्रालाच भरभरून मिळालेलं आहे। ते मग महाराष्ट्राला जेव्हा भरभरून मिळेल तेव्हा विदर्भ कसा माहीत आहे विदर्भाला आणि महाराष्ट्राला आणि मला असं वाटतं अनेक गोष्टी असतील पण विदर्भात सरकारने सगळ्यात मोठा केंद्राचा प्रकल्प हा मुंबईचा नळगंगा जो आतापर्यंतच्या आपल्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे त्याला आपण प्रशासकीय मान्यता देऊन काल बजेटमध्ये त्याची घोषणा केलेली आहे। मला असं होतं त्यामुळे विदर्भाचं चित्र पूर्णपणे बदलू कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याच्यावर त्याच्या वरच्या चर्चा आहे असं आहे आता घोषणा होते त्यामुळे त्याबद्दल कोणाची खाली होते प्रयत्न करतात कोणी म्हणतं राष्ट्रीय बँकेची होणार नाही जिल्हा बँकेची होणार नाही कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही होणार नाही आणि 2 लाखापर्यंत बँक असतो ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची बँकेला नाही तर शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आणि यापूर्वी सांगितलेलं आहे 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते कमिटी
हमारे बीच माननीय देवेंद्र फडणवीस जी ऑनरेबल आ चुके हैं और अब हम भूमि पूजन के लिए तैयार हैं। माननीय फडणवीस जी और हमारे सारे डिग्नेटरीज यहाँ पर मौजूद हैं। चलिए अब हम भूमि पूजन के लिए तैयार हैं। सभी अतिथिगणों से अनुरोध करूंगी आगे आएंगे। इंडस्ट्रियल पार्क का भूमि पूजन मैं चाहूंगी जोरदार तालियों के साथ, और मैं चाहूंगी ईश्वर का आशीर्वाद देने के लिए सबकी निगाहें थोड़ी आगे आसमान की तरफ जाएंगी। सब लोग सामने देखेंगे, सभी गेस्ट। और अब हम आने के लिए तैयार हैं। मैं चाहूंगी ऑनरेबल चीफ मिनिस्टर माननीय आशीष अग्रवाल जी, मैनेजिंग डायरेक्टर ECO और सभी हमारे अतिथिगण अनवीरिंग की तरफ चले जाएंगे। थोड़ा